इकडे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगलाय। काल रामराजेंनी उदयनराजेंवरती टीकेची झोड उठवल्यानंतर आज त्याला उदयनराजेंनी उत्तर दिलेलं आहे। मी कधीच गटार बांधले नाही, पण भ्रष्टाचार्यांची थळगं बांधतो, अशा शब्दामध्ये उदयनराजेंनी तोफ डागलेली आहे। एवढंच नाही तर त्यांनी अजित पवारांनाही टोला लगावलाय। लोकांचे प्रश्नच का पाणी मिळालं नाही, लोकांना तिथं पाण्यापासून वंचित आहे, पण ह्यांना काय जमतं फक्त तर कुठेतरी धरणात पाणी अजून साठलं नाही, कॅनलला नाही तर कुठेतरी तिथं अन्यथा मग रामराजेंनी मग सांगायचं की मी सर्व नीरा देवघर कोळून प्यायलंय। तुम्ही कोळूनच प्यायलाय आमचं म्हणणं आहे। कोळून एवढं प्यायलंय तर काय शिल्लकच ठेवलं नाही। त्यांच्या डोक्यात ग्लास बाटली आणि गटरच का। मग मला मी थोडंसं म्हणलं की त्यांनी म्हणलं तुम्हीच सांगा मला। त्यांनी मग मला हे पुरावे दिले। त्यांनी सांगितलं अहो मालोजी राजे कुठं, या मालोजी राजांनी लोकांच्या एक दूरदृष्टी ठेवून लोकांसाठी कामं केली, लोकांचं हित जोपासलं, आणि ह्या रामराजेंनी काय केलं, त्यांच्या संपूर्ण त्यांचे राजकारणी सहकारी बंधूंनी काय केलं तर हे बघा, हे ते परत तुम्हाला मिळेल। ह्यांनी परमिट रूम उघडले। म्हणलं हे सभापती म्हणजे त्या परमिट रूमचे सभापती आहेत, परमिट रूमची सभा भरती त्याचे हे सभापती। म्हणलं असं आहे। आता त्या परमिट रूम मध्ये होणारी जी सभा आहे त्या सभेला त्यांनी मला निमंत्रित केलं आणि मी जर गेलो नाही तर एवढं त्यांना चिडायचं काय कारणच नाही ना। ज्या मार्गाने मला जायचं नाही तिकडे जाऊन त्यांनी सभेला कसं जाईन मी।